स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 13वा. कोणतंही कार्य करायचं म्हटलं म्हणजे त्यात अडचणी या येतातच. तशीच एक अडचण त्यांच्यासमोर काही दिवसांपूर्वी निर्माण झाली होती. क्षणभर विचार केल्यानंतर आपल्या वडिलांना ती गोष्ट सांगायचं त्यांनी ठरवलं. ते म्हणाले, अध्यापनाचं कार्य आजवर व्यवस्थित चालू होतं. चालू होतं म्हणजे आता थांबलं की काय? थांबलं नाही अण्णा, पण जरा अडचण निर्माण झाली होती. कसली? पैशाची? नाही, पण मनातली उत्सुकता तशीच ठेवून अण्णा म्हणाले, तू आता असं कर, प्रवासानं तू दमला असशील, तेव्हा तू सारं अन्निक उरकून घे. मग भोजन उरकल्यानंतर मला सारं काही सविस्तर सांग. त्यांचं बोलणं तात्यांना तेव्हाच पटलं. आपलं अन्निक उरकण्यासाठी ते जागचे उठले. दुपारची वामकुक्षी झाल्यानंतर तात्या आणि अण्णा पुन्हा बाहेरच्या ओसरीवर येऊन बसले. विश्रांती झाली ना? हो, चांगला डोळा लागला होता. इतकं बोलून तात्यांनी सहजच रस्त्याच्या दिशेनं बघितलं. सूर्य तेव्हा पश्चिमेकडे झुकला होता. घराच्या पश्चिमेच्या बाजूनं जाणारा रस्ता पिवळसर उन्हानं उजळून निघाला होता. माडांच्या झावळ्यांचे शेंडे उन्हामध्ये चमचम करत होते. घरांच्या मागं असणारे डोंगर राखाडी रंगाचे दिसत होते. त्यावर असलेले गर्द झाडीझुडपांचे पुंजके डोंगराला चिकटवून ठेवल्यासारखे भासत होते. समोरच्या घरांच्या बाजूला असलेल्या तळ्याभोवतीही काही झुडपं होती. तळ्यात फारसं पाणी नव्हतं, पण जे काय थोडंफार होतं ते मिळवण्यासाठी काही श्वानांची धडपड चालली होती. त्या दृश्याकडे तात्या बघत असतानाच अण्णांनी त्यांची तंद्री भंग करून विचारलं, कोणती समस्या समोर उभी राहिलीये ते आता सविस्तर सांग पाहू. नेहमीच शांतपणानं बोलणारे तात्या आणखी शांतपणाने म्हणाले, बाबांची पाठशाळा मी सोडली आहे. गोडसे मामांना तात्या बाबा म्हणून संबोधत असत. अण्णांनी विचारलं, का? काही मतभेद झाले का? तात्या म्हणाले, तसे मतभेद नाहीत, पण मी स्वखुशीनं त्यांच्या पाठशाळेतून बाहेर पडलो. पण त्यांनीच तुला पुण्याहून बोलावून घेतलं होतं ना? मग असं काय झालं पाठशाळा सोडायला? अण्णांचा प्रश्न योग्यच होता, कारण गोडसे मामांनी स्वतःहून तात्यांना मुंबईला बोलावून घेतलं होतं. त्यावेळी तात्या पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संस्कृतचे शिक्षक म्हणून नोकरी करत होते. त्यांच्या ठायी असलेल्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे त्यांना अल्पकाळात ती नोकरी मिळाली होती. अण्णांनी त्यांच्यावर घेतलेले परिश्रमच त्याला कारणीभूत ठरले होते. लहानपणापासून अण्णांनी तात्यांना वैदिक शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. वामनशास्त्री गाडगिळांकडून ते न्याय आणि व्याकरण शिकले. वेदाध्ययन त्यांनी केलंच होतं. अल्पकाळात त्यांनी हे सारं ज्ञान मिळवलं होतं. परंतु तात्यांसारख्या तैलबुद्धीच्या मुलाला तेवढंच शिक्षण देऊन भागणार नाही हे अण्णांनी तेव्हाच ताडलं होतं. एके दिवशी ते तात्यांना म्हणाले, तात्या, मराठी भाषा आणि ज्ञानेश्वरी यांचं अध्ययन मी केलं. त्याचा सखोल अभ्यास केला. तुला मात्र या दोन्ही विषयांच्या अध्ययनाबरोबरच संस्कृतातील शास्त्रांचा सखोल अभ्यास करायचा आहे. तशी तैलबुद्धी तुझ्याजवळ आहे. तुला त्या अध्ययनाचे कष्ट घेतलेच पाहिजेत. अत्यंत लीनतेनं तात्या तेव्हा म्हणाले होते, अण्णा, तुम्ही सांगाल ते मी करीन. त्यासाठी हवे तेवढे कष्ट घेईन. शारीरिक श्रम करण्याची आपल्याला आवश्यकता नाही, पण बौद्धिक श्रम मात्र तुला केलेच पाहिजेत. उच्च विद्या विभूषित होण्यासाठी तुला बाहेर पडलं पाहिजे. तू असं कर, पुण्याला जा. तिथे संस्कृत भाषेचे महापंडित वासुदेव शास्त्री अभ्यंकर आहेत. त्यांच्याकडे जाऊन तू पुढील अध्ययन करावंस असं मला वाटतं. आपल्या पित्याची आज्ञा तात्यांनी शिरसावंद्य मानली. काही दिवसातच ते पुण्याला आले.
वासुदेव शास्त्री अभ्यंकर यांची त्यांनी भेट घेतली. त्यांना आपला मनोदय सांगितला. वासुदेव शास्त्री म्हणाले, माझ्या प्रश्नांची योग्य उत्तर दिलीस तरच मी तुला विद्या देईन. ती अट तात्यांनी मान्य केली. तेव्हा वासुदेव शास्त्रींनी 2 तास त्यांची कसून परीक्षा घेतली. त्यांना अनेक उलटसुलट प्रश्न विचारले. एखाद्या प्रश्नाचं तात्यांनी सरळ उत्तर दिल्यानंतर वासुदेव शास्त्री मुद्दाम तिरपे प्रश्न विचारायचे, पण तात्या त्यांना पुरून उरत होते. शास्त्रीजींनी तिरपा प्रश्न विचारावा आणि तात्यांनी तो तिरपा प्रश्न आधी सरळ करून मग त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं, असं कितीतरी वेळ चाललं होतं. तात्यांचं संस्कृत भाषेतील न्याय आणि व्याकरण अतिशय पक्क होतं. म्हणूनच ते अभ्यंकर शास्त्रींच्या परीक्षेत उतरू शकले. शास्त्रीजींनी त्यांचा विद्यार्थी म्हणून स्वीकार केला. त्यांच्याकडे वैजनाथ शास्त्रींनी उच्च शिक्षण घेतलं. त्या बळावरच त्यांना पुढे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संस्कृतचे शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. त्यांच्या शांत आणि सोज्वळ स्वभावामुळे आणि संस्कृत पंडितीमुळे अल्पावधीतच ते शाळेत विद्यार्थ्यांचे आवडते गुरुजी बनले. तिथे त्यांचा चांगला जम बसला. परंतु त्यांना केवळ शाळेच्या 4 भिंतीत अडकवून ठेवायची भगवंताची इच्छा नव्हती. म्हणूनच तशीच परिस्थिती भगवंतानं त्यांच्यासाठी निर्माण केली होती. एके दिवशी तात्या आपल्या आईला नेण्यासाठी म्हणून मुंबईला आले. सरस्वतीबाई तेव्हा मुंबईला आपल्या भावाकडे आल्या होत्या. सरस्वतीबाईंच्या माहेरचं आडनाव गोडसे. त्यांचे वडील म्हणजे प्रख्यात बखरकार गोडसे भटजी. 1857च्या राष्ट्रीय उठावासंदर्भात त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केलं होतं. स्वतः पायी हिंडून त्यांनी त्या काळी अनेक संबंधित ठिकाणं बघितली होती. ही गोष्ट जेव्हा तात्याराव सावरकरांना समजली होती, तेव्हा ते तत्परतेने गोडसे मामांना येऊन भेटले. हे लिखाण मी छापून प्रसिद्ध करीन असं सांगून तात्यारावांनी ते हस्तलिखित आपल्याबरोबर नेलं. परंतु दुर्दैवानं ते हस्तलिखित ब्रिटिश सरकारच्या हाती लागलं. त्यांनी ते जप्त केलं. त्यानंतर मूळ हस्तलिखिताची प्रत कधीच हाती लागली नाही. या गोडसे भटजींच्या चिरंजीवांची म्हणजे सरस्वतीबाईंच्या बंधूंची मुंबईला पिकेट रोडवर पाठशाळा होती. आपल्या मातोश्रींना पुण्याला नेण्यासाठी तात्या त्यांच्याकडेच आले होते. तेव्हा गोडसे मामांनी त्यांना विचारलं होतं, काय म्हणते तुझी शाळा? कसं काय चाललंय तुझं पुण्यात? ठीक चाललंय. तुला मुंबईला यायला आवडेल का? पुण्यातल्या तुझ्या शाळेत जेवढा पगार मिळतो तेवढाच इथेही मिळेल. मामा, मी इथे येऊन काय करायचं ते नाही सांगितलं, कारण संस्कृती प्रसाराच्या कार्याशिवाय अन्य कोणतंही काम मी करू शकणार नाही. अध्यापनाशिवाय दुसरं कोणतंही काम न करण्याचं व्रत मी घेतलंय. अरे, अध्यापनच करायचं आहे. तुला माहितीच आहे, इतकी वर्ष मॅट्रिक्युलेशनसाठी संस्कृत 50 गुणांचं होतं, आता ते 100 गुणांचं केलंय. हो, बरोबर. तेव्हा इथल्या मुलांना संस्कृतचं समग्र ज्ञान देण्यासाठी आम्हाला संस्कृत शिक्षक हवा आहे. त्यासाठी तुझ्या इतका योग्य शिक्षक दुसरा कोण मिळणार? मामांनी एकदम आपल्यालाच अध्यापक पदाविषयी कसं काय विचारलं याबद्दल त्यांना आश्चर्य वाटलं. परंतु केवळ आपला भाचा म्हणून गोडसे मामांनी त्यांना तशी विचारणा मुळीच केली नव्हती. तर तात्यांची योग्यता पुरेपूर जाणल्यामुळे त्यांनी त्यांच्यापुढे हा प्रस्ताव ठेवला होता, कारण नुकताच त्यांना तसा एक अनुभव आला होता. संस्कृत शिक्षक मिळवण्यासाठीच्या प्रयत्नात काही दिवसांपूर्वी गोडसे मामा डिक्शनरीकार MP ओकांना भेटले होते. ते त्यांचे चांगले मित्र होते. गोडसे मामांनी त्यांच्यापुढे हाच प्रस्ताव ठेवला होता. तेव्हा ओक म्हणाले, काय माझी थट्टा करतोस? अरे, तुझा भाचा एवढा संस्कृत पंडित असताना तू मला विचारतोस? तात्यांची योग्यता गोडसे मामांना तेव्हाच प्रतीत झाली होती. म्हणून वैजनाथ शास्त्रींपुढे हा प्रस्ताव ठेवण्याचं त्यांनी त्याच वेळी ठरवलं होतं. कर्मधर्म संयोगानं तात्या नेमके आता मुंबईला आले होते. त्यांचा प्रस्ताव ऐकून तात्या म्हणाले, मामा, मला समाजात काही विशेष काम करायचं आहे. त्यासाठी कुठेतरी पाय रोवून ठेपलं पाहिजे, अन्यथा हातून काहीही होणार नाही. मग मुंबईतच ठेपकी. ठीक आहे, इथे मी अध्यापन करायला येईन, पण पुन्हा इथून परत जाणार नाही. तेवढी काळजी तुम्ही घ्या म्हणजे झालं. मग मी अवश्य इथे येईन. त्यांच्या बोलण्याला लगेच मान्यता देऊन गोडसे मामा म्हणाले होते,
तुझी तयारी आहे हे पाहून मला आनंद वाटला. तुझ्याविषयी मला खात्रीच होती. आता इथे येणारा विद्यार्थी वर्ग गुजराती भाषिक आहे, तेव्हा पण मला गुजराती येत नाही मामा. ती भाषा तू ताबडतोब आत्मसात करशील याविषयी माझ्या मनात मुळीच शंका नाही. तू आता पुण्याला जाऊन ये आणि आल्यावर लगेच अध्यापनाला सुरुवात कर. तात्यांनी त्या गोष्टीला मान्यता दिली. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वैजनाथ शास्त्री रमले असते तर ते कदाचित मुंबईला आलेच नसते. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.